हाय, हॅलो, नमस्कार. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आंब्याचं मुरब्बा. मुरब्बासारखंच पण बारीक मी किसून नाही करणार आहे, बारीक कापून. आपल्याला कधीही जर जेव्हा पाहिजे त्यावेळेला आपण बनवू शकतो किंवा हे स्टोरेज म्हणून पण आपण ठेवू शकतो. एक 7-8 दिवस किंवा 15 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून ते खाऊ शकतो. आणि जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालून छानपैकी ठेवू शकतो. आता मी सर्व कैऱ्या धुवून स्वच्छ त्यांची सालं वगैरे काढली आणि त्याला बारीक छोटे-छोटे असे कटिंग करून घेतलं. आता कढईमध्ये तेल घातलं आणि तेलामध्ये अ, राई आणि थोड्याशा मेथ्या घातल्या. मेथ्यांमुळे ना त्या कैरीला, आंब्याला खूप छान असं मस्त टेस्ट येते. तुम्ही पण ही नक्की करून बघा. आणि आता आंब्याचे सीझन पण आहे आणि खूप वाटतं डाळ भात असेल आणि त्यात तोंडी लावायला एकदम छान आणि मस्त लागतं. खूप सुंदर लागतं, आंबट गोड सुंदर असं. आता मी कैऱ्या ह्या बारीक बारीक अशा तुकडे करून घेतले आहेत. ते त्यामध्ये घातले, थोडंसं मीठ टाकलं आणि हिंग टाकला आणि छानपैकी त्याला हलवलं आणि थोडंसं गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाकू शकता. तुम्हाला जेवढं गोड कमी गोड लागतं त्यानुसार. आणि हे सर्व थोडं शिजल्यानंतर त्यानंतर आपण मिरची पावडर घालायची आहे. अगोदर नाही घालायची, कारण का तेलामध्ये मिरची पावडर जळून जाईल ना त्यामुळे. आणि कैरीला पण एकदम सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे बघा, किती छान दिसतं. बघूनच तोंडाला पाणी सुटतं ना. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला, तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला सांगा. श्री स्वामी समर्थ.